मधुरा, आता तुम्ही या घरातून कशा बाहेर जात नाही तेच पाहतो. आता मालक तुम्हाला पत्र लिहिल, मग तुम्ही मालकाला पत्र लिहा. हसमुख, खरं तर मला कळत नाहीये की मी तुम्हाला काय कसं सांगू, पण तुमच्यामुळेच माझ्या आयुष्यातली पोकळी भरून निघाली. तुम्हाला पाहिल्यापासून मी माझी नाही राहिली आहे. हसमुख, तुझं नावच किती गोड आहे. तुझा हसरा चेहरा डोळ्यासमोरून जातच नाही. तू किती आवडीने पान खातोस, माझ्या सोबत व्यायाम करतोस, तेव्हा कुणीतरी माझ्या अगदी जवळचं आहे असंच वाटतं. खरंच मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. आपण प्लीज एकत्र राहूयात का? तुझीच मधु बेबी. आता हसमुख मधुला पत्र लिहिल. मेरी प्यारी मधुरा, आज मुझे बहुत अच्छा लगा जब तू मेरे बाथरूम में आई. तू बहुत ही खूबसूरत है. सच बोलूं, मैं तेरे साथ वॉक पे जाता हूँ, वो सिर्फ बहाना है. मुझे तुम्हारे साथ ज्यादा से ज्यादा समय बिताना है. जब से तुम्हें देखा है, तब से मेरे रातों की नींद, दिन का चैन गुल हो गया है. गुल हो गया है. 24 घंटा तेरा ख्याल रहता है. तुम्हें देखा है जब से बीवी मोटी लगने लगी है. तेरे ख्यालों में भागता रहूं, जॉगिंग करते करते सूरत तक चला जाऊं. तुम्हारा और सिर्फ तुम्हारा हसमुख लाल. चला. अरे काय हो? हसमुख त्रिवेदी वरती राहतात. त्यांचे कपडे द्यायचे. जा देऊन या ना. साहेब तुम्हीच द्या ना जरा, त्या ओरडतील मला. हो का? हा, उशीर झालाय. बरं ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू. अरे तोरल, आटली मोटी घोड़ा जेवी થઈ ગઈ તોય નાના બચ્ચા જેવું હે. ચલ તું કામ કર. મમ્મી તું મને કામ કરવાનું કે છે? હા તો બીજા કોને કહું? हे जे तुझ्याचे सगळे टाइमपास चालले ना ते संपवानी काम कर. चल भाभी. भाभी हे बघा तुमचे कपडे आणलेत. हे बघा सगळे कपडे तुमचे. हे अरे बाप रे, हे काय आहे? डाग पडलेत? नाही, हे तर लिपस्टिकचे डाग आहेत. आणि हे बघा 2 पत्र पण आहेत. तू बरेने पण हवे. लिपस्टिकचे डाग कसे काय? तोरल बघ का जरा लिपस्टिकचे ना. काय काय लिहिलंय बघ. तू उभो राहीस हवे मला वाचवा दे ना. वाचवा 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 तर वाचवा. हा वाचवा. काय आहे काय बघू. बरोबर थांबतो. काय काय बापरे, एवढं सगळं अगदी असं. हे
तू चल माझ्या बरोबर. हा? आता बघते मी. तू चल. चला चला चला. हे बघे, तुझं ते फेस पॅक आहे ना, तो निव्वळ शेण आहे, शेण. आणि तुला जर तुझं ब्युटी सिक्रेट मला सांगायचं नव्हतं तर तसं सांगायचं ना मला. ही अशी चेष्टा का करतेस? ए, तुझ्याशी बोलतेय मी. यार अरे छोकरी, ए छोकरी, तू मारा घर मध्ये बाहर निकल. तू हमला बाहर निकल. भाभी थांबा, मला तिला विचारायचंय. तिने शेण दिला हो मला. पक्षी पोहोचावे. तू मारा घर मध्ये बाहर निकल. भाभी काय झालंय पण मला सांगा ना. काय झालंय? तू बाहेर चल, तुला दाखवते मी काय झालंय ते. तू निघ, चल. भाभी थांबा. अहो माझी चूक काय ते तरी सांगा. काय चूक आहे? अरे बेशरम छोकरी, तुझ्यामुळे माझा नवरा ना माझ्या हातातून गेला आणि मी बघत राहिले. हे झालंय, समजलं ना तुला? ए तुम्ही लोक चला, बाहेर निघा, चला. भाभी पति छूट गया मतलब? हे वाच वाच, हे वाच. काय आहे? वाचा ना, वाचा तुम्ही, वाचा. वाचले? सगळं वाचून झाले ने? निघा आता, चला. भाभी तुम्ही मला ही पत्र दिली, पण तुम्ही तिसरं पत्र वाचलं? तिसरं? हो, एक तिसरं पत्र पण आहे. पण मग तिसरं पत्र कुठून आलं? भाभी तुम्ही थांबा, मी देते तुम्हाला. अरे पण तिसरं पत्र कसं असेल? आज मी तर चूक बोलले. तुम्ही गप्पा बसा. दोनच होती, दोनच पत्र. हे घ्या, वाचा. नाही वाचा, मगच कळेल तुम्हाला. हा वाचू हवे. भाभी एकतर ते गुजराती पत्र आहे, मराठीत वगैरे लिहिलेलं नाहीये. त्यामुळे तुम्ही वाचा ना हसमुखबाईंचं पत्र, मगच तुम्हाला कळेल. अभी ना जाओ छोड़ के दिल अभी भरा नहीं है मारी वाली. તું મને છોડીને નહીં જા. હું તને ને ફક્ત તને ચાહું છું. બાકી આ બધું જુઠ્ઠું છે. આ મોહન જ આપણા બધા પ્રોબ્લેમની જડ છે. એ જ આપણા વચ્ચે આગ લગાડે છે, ઝઘડો લગાડે છે. હું હમણાં તારા માટે ડાયમંડનું મંગળસૂત્ર લેવા સુરતમાં ગયો છું. હું પાછો આવીશ, મારા હાથેથી તને પહેરાવીશ. બસ હમણાં માટે થોડીક ધીર ધર. તારો વાલો હસમુખ. खूप मोठी चूक झाली माझी. भाभी तुम्ही नका ना रडू. हे बघा, हसमुखबाईंनी सकाळीच माझ्याकडे पत्र दिलं होतं आणि ते म्हणाले की तुम्हाला द्या. पण तुमचा ना गैरसमज झाला. नाही, माझी काहीच तक्रार नाहीये त्याबद्दल. पण तुम्ही फक्त दुष्ट लोकांपासून लांब राहावं इतकीच इच्छा आहे माझी भाभी. पर मारी तो मत मारी गई थी कि मैं आनी बात सांभळी. तुला तर मी सोडणार नाही. येऊन दे यांना, येऊन दे परत. तुलाच घराच्या बाहेर काढते मी. पण मला मी काय केलंय? ए चुप. अजूनही भडकावा मने. अरे तुला जरा भी लाज नाही वाटले? हे असे सगळे घाण आरोप लावले तू यांच्यावर. हे सॉरी. हा तू चुप्पेचा बात नाही करत. अरे भाभी ऐका, माझं ऐकून तरी घ्या. भाभी પપ્પા કેટલી બધી મોટી ગડબડ થઈ ગઈ હે મારાથી. तुम्ही तर माझे अनिल कपूर आणि मी तुम्हाला मोग एम्बो समजले. सॉरी. भाभी जरा माझं ऐकून घ्या, मी काय म्हणतोय. अरे तू निघ इकडनं. मला ना तुझं तोंड बी बघायचं नाहीये. तू निघ इकडनं. अरे तुझ्यामुळे मी माझ्या पती परमेश्वरवर असा डाऊट केले. अरे किती डाऊन मार्केट माणूस आहे रे तू. तू निघ. डाऊन मार्केट? मी? अहो भाभी माझ्यावर विश्वास ठेवा. मी हे जे सगळं करतोय ना ते आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी करतोय. ए मारे ने काही नथी सांभाळू. तू बस निघ बाबा इकडनं, जा. अहो भाभी मी नाही, आधी ती चालती झाली पाहिजे ना. ती हडळ आहे, हडळ. अहो ती काय गोंधळ घालून ठेवेल तुम्हाला कळणार सुद्धा नाही. जादू करेल ती, आपल्याला कळणार सुद्धा नाही. अरे बस. अरे किती खोटं बोलणार रे तू.
भाभी मी खोटं नाही बोलत आहे, माझं ऐकून तरी काय, मी कशाला खोटं बोलीन तुमच्याशी? मी काय करू म्हणजे तुमचा विश्वास बसेल? तू ना एक काम कर, तू ना आत्ताच्या आत्ता इकडनं जा. तू नाही गेला ना तर मी तुला इतकं मारीन की लंगडतो जाईस तू, समझ ने? भाभी मारामारीच्या काय गोष्टी करताय? मी जातो, पण तुम्ही ऐकून तर घ्या माझं. म्हणजे माझे फासे बरोबर पडलेत तर तिचा तर विश्वास बसलाय आता माझ्यावर. आता पुढची लेवल. अरे मरी गई भाभी. अरे तुझ्यामुळे मी माझ्या पती परमेश्वरवर डाऊट केले. अरे कसा माणूस आहे तू. ते तिकडे माझ्यासाठी डायमंडचं मंगळसूत्र घेतायत सुरत मध्ये. ते तर भला होत्या चोकरीचा की तिने मला हे लेटर दाखवलं तर मला समजलं, नाही तर तू जुठ्ठाडो. मारू मोहन. अरे तोरण, बापरे बाबा, तोरण मी काय केलं आता? मला हे करायचं नव्हतं. मी काय केलं आता? अरे मोहन, हे तर मला किती दिवसापासून पाहिजे होतं, पण तू आता करतोयस. अरे तू कर माय लव. सुकाराच्या गांडी. तू काय असं ते डोळे मारत होता आणि ते काय करते तू? नाही, मी काही नाही केलं भाभी, मला खरंच करायचं नव्हतं. विश्वास ठेवा माझ्यावर. तू काय करते काय? तू निघ बाबा इकडनं. तू बस निघ, मला बघायचं नाही तुझं तोंड. तू निघ. बरं, ठीक आहे. तुम्ही निघ. गांडी થઈ गई तो. असं कसं झालं? काय होतंय नक्की काय कळतच नाही आम्हाला. ए कामिनी, चल लवकर, आपल्याला क्लासला जायला उशीर होतोय. लवकर चल. अरे मी रेडीच आहे, फक्त पर्स आणायला वर चालले. चल लवकर पर्स घेऊन ये. मी पण तोपर्यंत कपडे बदलतो, क्लासला जाऊया. हो, चल. ए दादा, काय करतोयस? काय करतोय? काय केलं मी? शिट्टी वाजवलीस ना तू आता. नाही भाई, काय माहिती का, मला तो आजार झालाय विसलोफोबिया म्हणून असं होतंय. विस्लोफोबिया? म्हणजे काय होतं माहितीये का, मी चालत बिलत आलो ना, असा पायऱ्या उतरून आलो की असा श्वास लागतो आणि मग छातीवर प्रेशर येतं आणि मग हळूच शिट्टी वाजते. काय करतोयस का हे? नाही काही नाही, कोण काही नाही करतंय. काय झालंय मला? कामिनी, तू मला बहिणीसारखी आहेस, असं मी करीन का? तेच म्हटलं, कसं विसरतोयस हे? नाही, तू एक काम कर, तू पर्स घेऊन ये, आपण लवकर जाऊया. चल क्लासला, चल जाऊन ये. कामिनी, ऐका ना. बसू. काय? अरे बापरे, काय होतंय काय मला? असं डोळे काय मारतोय शिट्ट्या. एक काम करतो, कपडे बदलून क्लासला जाऊया, प्रॉब्लेम होऊ नको. अष्टपुत्रे वहिनी, अहो अष्टपुत्रे वहिनी. ए मधुरा, अष्टपुत्रे वहिनी. मधुरा. अरे पांचाळ वहिनी, या. अष्टपुत्रे वहिनी, अहो आज मी अगदी वेळ काढून आले बघा तुमच्याकडे. आज फेशियल आणि आयब्रो तुमच्याच कडून करूया. परवा आमच्या महिला मंडळाच्या शाखेचा वर्धापन दिन आहे. मी तिकडे स्पीच देणार आहे. मी सेक्रेटरी आहे ना तिकडे. अहो मला माहिती आहे, मी सुद्धा मेंबर आहे ना. पहिली मी निघते क्लासला जायला. निघालीस? हो, चला येते. मधुरा नाही दिसत इथे. ती इथे फक्त राहते, बाकी पार्लरचं सगळं वहिनीच करतात. हा, मीच बघते. हो, यांचं तर किती वेळा मी केलंय फेशियल, हो की नाही? हो हो. या ना, या. चल कामिनी, चल लवकर. वहिनी मी येतो. मोहन, ह्या आमच्या गृह उद्योग महिला मंडळाच्या सेक्रेटरी पांचाळ वहिनी, आणि हा माझा धीर मोहन. नमस्कार. अहो पाहिलं का, हा बघा काय करतो ते. काय अहो डोळा मारतोय आणि बघा शिट्टी पण मारतोय मला. नाही वहिनी, मुद्दाम नाही करत. अहो हे बघा, असं पण करतोय. काय बेशरम माणूस आहे हा. त्याला ना ते विस्लोफोबिया झालाय म्हणून करतोय ते. अहो, काही नाही विस्लोपिया वगैरे, तुम्ही मला काय सांगू नका. हा मुद्दाम करतोय. मला काहीच ऐकायचं नाहीये तुमचं. अहो तसं नाहीये, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तो तसा चांगला आहे तसा. तुम्ही तर काय बोलूच नका. आणि पुरस्कार वगैरे ना ते तर विसरूनच जा. तुला तर आता बघूनच घेते, मोर्चाच काढणार आहे तुझ्या घरावर. अहो मी मुद्दामून नाही करते, पण वहिनी तुझं ना
जाऊ दे, इथे थांबायचंच नाही. चला हो, चला निघा. वहिनी थांबा, ऐका तरी. कुठल्या मुहूर्ताला माझ्या राशीला आलास रे? थांब, तुला बघून घेते मी. माझं बक्षीस गेलं. ए दादा, अरे का वागतोयस असा? काय मला कळत नाहीये कामिनी, असं का? एक काम कर, तुझ्या क्लासला मी नंतर येतो. अरे आपण सोबत जाणार होतो अरे ना. आपण सोबत जाणार होतो, पण तू जा का कामिनी? पण तू येतोयस ना. मी जाते. काय होत आहे माझ्याकडनं? कसं होत आहे हे? नक्की कोणतरी माझ्यावर जादू करते. कोण करणार दुसरी जादू? मधू करत असणार. मधू. अहो हे काय चालवलंय तुम्ही? काय? अहो काय म्हणजे काय? सकाळपासून जी बाई समोर येईल तिच्याकडे बघून मी डोळा मारतोय, असं किस करतोय, हवेत किस देतोय. काय चालवलंय? अहो हे सगळं मी करत नाहीये, माझ्याकडून कोणीतरी करवून घेत आहे. मोहन, शोभतं का तुला असं वागणं? अरे? हा? अरे शिक्षक आहेस ना तू. अहो मला माहितीये ही जादू तुम्ही केली. प्लीज जादू मागे घ्या. सगळे किती रागावतात मला. मोहन, मला मार ना डोळा. हा, शिट्टी मार. हो. किस दे ना एक. मला तेच हवंय मोहन, प्लीज. फालतू बडबड बंद करावं. माझं जगणं मुश्किल झालंय. अच्छा, फालतू बडबड. नाही तर काय? माझं कॅरेक्टर खराब करायला निघाला होतास ना, मग आता काय झालं? हा? तुझाच गेम तुझ्यावर उलटवलाय मी मोहन. आता बस दिवसभर शिट्ट्या मारत, डोळा मारत, आणि जे परिणाम होतील ना ते भोग. अहो प्लीज जादू मागे घ्या ना, प्लीज. नाही, मला ना कंटाळा आला जादू करायचा. तू उद्या या, आपण बघूया. काय नालाय का तर तुम्ही? याला काय अर्थ आहे का? प्लीज करा ना. हा, ठीक आहे. मी पण एक काम करतो, मी स्वतःला कोंडून घेतो बाथरूम मध्ये, कोणाच्या समोर जाणारच नाही. म्हणजे काही प्रश्नच येत नाही डोळे बिळे मारायचा. बघा आता मी काय करतो ते. अरे बापरे. बाथरूम हा पुरुष जातीला केवढा मोठा आधार आहे हे आत्ता कळतंय मला. काय जादू आहे आणि कधी संपणार देव जाणे. त्रास आहे नुसता. अरे बापरे, मॅडमचा फोन. हॅलो मॅडम. हा बोला ना, बोला. हॅलो अष्टपुत्रे. अहो काल अचानक तुम्ही निघून गेलात क्लासमधून. नीट काही सांगितलं नाही, फक्त एवढंच म्हणालात की काहीतरी इमर्जन्सी आणि पळून गेलात. हो नाही मॅडम, इमर्जन्सीच होती ना. म्हणजे आता इमर्जन्सीच आहे. आता काय? नाही काय नाही. बोला ना, बोला. तुम्ही का फोन केला होता? हा अष्टपुत्रे, मी आता मगाशी मावशीशी बोलत होते, तर मी असा विचार करत होते की मावशीला तुमच्याकडे आणलं तर चालेल का? माझ्याकडे? हो, म्हणजे तुमच्या घरी वहिनी आहेत ना, त्या दोघींची ओळख होईल, गप्पा गोष्टी होतील, मावशीचं जरा मन रमेल. या ना, या मॅडम. ठीक आहे, या त्यांना घेऊन या. आणि तुम्ही पण या. तुम्ही असालच ना? मी नाही भेटू शकणार मॅडम. अरे हो, मी विसरलेच, तुम्ही क्लासला असाल ना? नाही आज क्लास नाही, आज मी घरीच आहे. तुम्ही आज रजेवर आहात? हो. पण मला तुम्ही असं काही बोलला नाहीत. नाही आत्ता सांगतोय ना मॅडम, आत्ताच ठरलं रजा घ्यायची आहे. हे तुम्ही आता मला फोनवर सांगताय की तुमची रजा आहे म्हणून आज? असो, मी घरी येते ना, आपण भेटू तिथेच. मॅडम काय आहे, मला भेटणं शक्य नाही होणार तुम्हाला. अष्टपुत्रे, बरे आहात ना तुम्ही? ही काय पद्धत झाली का बोलायची? मी तुमच्या घरी येते आणि तुम्ही घरी असूनही तुम्ही मला भेटणार नाही आहात म्हणजे? नाही मॅडम, तुम्ही प्लीज चुकीचा अर्थ काढू नका. पण मी नाही भेटू शकत. म्हणजे तुम्ही आणि मावशी दोघी बायका आणि माझी सध्याची ही अवस्था, नाही मॅडम, नाही भेटू शकत हो. अष्टपुत्रे, तुम्हाला तरी कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? मला कळतंय मॅडम, म्हणूनच सांगतोय. मी तुम्हाला आज नाही भेटू शकत. बाय बाय. हॅलो अष्टपुत्रे, काय झालं यांना? फोन कट केला. का भेटायचं नाहीये मला? मॅडम, अहो माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. प्लीज समजून घ्या.